नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ना मस्त अशी ना महिनाभर टिकणारी अशी पापडी बनवणार आहोत। ती पण तिळाची। थंडीचे दिवस चालू आहे, ती शरीरासाठी खूप उपयुक्त असतो, तर त्याचे पण आज पापडी बनवणार आहोत। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला जास्त काहीच लागत नाही, फक्त इथे लागतात 1 वाटीभर तीळ घेतले आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता इथे। आणि त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची। इथे मोजलेली साखर अजून नाहीये, तर आपल्याला सेम वाटीने ती मोजून घ्यायची। पहिली ज्या वाटीने आपण तीळ मोजले त्याच वाटीने साखर तेवढीच मोजून घ्यायची। तर चला तर आपण साखर मोजून घेऊया। आता इथे ना आपण त्याच वाटीने पहा 1 वाटी साखर घेतली आहे। तीळ बाजूला केले आणि तीळ ना मी भाजून घेतलेले आहे। तुम्ही पण पहिले तीळ भाजून घ्या आणि मग नंतर वापरा। हे तीळ ना मी भाजून ठेवले होते पहा। त्याच वाटीने मापून आपण तीळ घेतले। तर आता ना साखर आपल्याला मेल्ट करायची आहे। तर साखरेसाठी ना आपण साखर तर कढईत टाकली। पोहे खातो त्या चमच्याने आपण साधारण 1 ते 2 चमचे इतकंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही। तर साखर छान अशी आपल्याला मेल्ट होऊन द्यायची। एकसारखी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने ना ती मिक्स करत राहायचे। पहिले तीळ ॲक्च्युअली भाजून घ्यायचे, कच्चे तीळ वापरायचे नाहीत आपल्याला। तर हे तीळ भाजलेले आहेत आपले, पाहून घ्या। तर आता साखर एकसारखीशी वितळून घ्यायची, आपल्याला मेल्ट करायची साखर आपल्याला। आता इथे ना आपल्याला तूप घ्यायचे आणि पोलपाट आणि लाटण्याला आपल्याला हे तूप लावून घ्यायचंय दोघांनाही। हे पहा आपली ना साखर हलकी हलकी अशी मेल्ट व्हायला लागलेली। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, मग खूप वेळ लागतो। पाणी जर एकदा वापरलं ना आपण साखर मेल्ट करायला जास्त, तर मग जी आपल्याला पापडी बनवायची ना द्यायची, तिला खूप वेळ लागतो साखर छान अशी मिक्स व्हायला। तर हे 1-2 मिनिट आपल्याला लागतात हे साखर मस्त अशी मेल्ट करून घ्यायला, जास्त वेळ लागत नाही आपल्याला। आता हे पहा मस्त असं पाक आपला तयार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे भाजून घेतलेले तीळ आहे ते घ्यायचे आणि एकसारखे मिक्स करून त्याला घट्टसर आपला गोळा तयार करून घ्यायचा। याला जास्त वेळ नाही लागत, कारण आपण पाण्याचा वापर कमी केला आहे याच्यात, त्यामुळं। असं मिक्स करून घ्यायचं पटापट। लगेच पटपट मिक्स करायचे आपल्याला। आणि हे दुसऱ्या चमच्याने मी हे चमच्याला लागलेलं ना मग साखर तयार होते त्याची, त्यासाठी काढून घ्यायची पहिले, मग मिक्स होत नाही ते। हे असं आपल्याला करून घ्यायचं। थोडा वेळ अजून आपल्याला हे घट्टसर करून घ्यायचे। आता हे पहा छान असं तयार झालेलं आहे। आता पटपट करायचं, तर गॅस बंद करायचा। आता हे आपल्याला पोळपाटवर काढून घ्यायचे। तुम्हाला असं ना तुम्ही छोटे छोटे केलेत ना पापडी ते चालेल, पण गरम असताना पटपट पटपट करावे लागतं हे। आता आहे ना आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने जे काही आपलं मिश्रण लागलेलं असतं ना, तर ते काढून घ्यायचं। कारण ते काढलं नाही ना तर चमच्याला खूप सरळ लागून राहतं आणि मग कडक होतं। तर याच्यासाठी ना तेवढ्या वेळात आपण जे काढल्यावरती मिश्रण काढून घेतलं आहे ना पापडीचं, तर ते हे थोडंसं ना थंड झालं ना की आपल्या पोलपाट लाटणीला जे असतं ना ते चिटकत नाही लाटताना, त्यामुळे थोडंसं थंड व्हायला द्यायचं। एकदमच गरम गरम धरत असं लाटायचं नाही, त्यांनी काय होतं आपल्या पोलपाट लाटणीला आहे ना चिटकून येतं। तर त्याच्यासाठी मी लावलं होतं पंखा फास्ट करून, कारण थोडंसं थंड असं झालं ना की चिटकून येत नाही आणि मस्त लाटली जाते। आणि जरासं थंड झालं की लगेच पंखा बंद करून घ्यायचा आणि मग आपली पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची। जाड बारीक जितकी पातळ हवी असेल तशी तुम्ही लाटून घेऊ शकता।
इतकी भारी होते आणि दिसायलाही सुंदर दिसते। या पद्धतीने जशी हवी तशी तुम्ही ही गोल गोल गरगरीत फिरवत ना, पण एकदा पूर्ण थंड झाली ना की अजिबात लाटली जात नाही। ते तुम्ही पाहालच पुढं। एकदा थंड व्हायला सुरुवात, लाटायला ना इतकी सोपी जाते ना, थोडंसं थंड झालं ना, म्हणजे गरम गरम आहे ना तर ते लाटणीला चिकटतं, पण थंड झालं ना कुठेही लाटणीला चिटकायला सुरुवात होत नाही। थोडंसं असं गरम असलंच पाहिजे, त्याशिवाय होत नाही मग ती। आणि एकदा थंड झाली ना तर तुम्ही पाहाल अजिबात पोळी लाटल्या जात नाही, कारण खूप अशी चिवी होते। एक साईडला साखर अशी जमायला सुरुवात होत असते, त्यामुळं कुठेही तिळाची पोळी लाटल्या जात नाही। त्यामुळे हे आता आपण आहे ना कट करून घ्यायचं। मग त्याच्यासाठी तुम्हाला जेवढी पातळ हवे, जेवढी जाड हवी ना, ते तुम्ही ह्याच्यावरती करू शकता। बघा कुठेही पोळी आपली खाली सरकत वगैरे नाही, इतके मस्त होते। आणि मग तुम्हाला कट नसेल करायची, नुसतं तुकडे काढून घ्यायचे असतील वाळल्यावरती, तर तसे करून घेऊ शकता। मी इथं थोडीशी कोमट असताना इथे घेतले आहे सुरीचे तुकडे करायला, पण पाहालच काय झालं ना, तिळाची पोळी नंतर कशी होते, कडक होते आणि माझ्या सुरीवरून हात सटकलं आणि सुरी घुसली एक साईडच्या हातात कोपऱ्यात। आणि मग माझ्या लक्षात नाही आली, पहिलं लागलं एवढं कळलं इथं, पण मला वाटलं एवढं काही लागलं नसेल। नंतर पाहिलं ना, तर नंतर पाहिलं रक्त आलेलं जेव्हा बाहेर दिसलं ना, तेव्हा मला कळलं की सुरी लागली मला। पण हे असं कोमट आहे ना, तर मी हे असं कापं करून घेत होते। म्हटले चला कापं करून घ्यावी, तोडून ठेवण्यापेक्षा असे तुकडे ठेवले ना व्यवस्थित असे राहतात। तर हे पहा, माझ्या नंतर लक्षात गेलं की सुरी लागली आहे हाताला। मग हे असे आपण कशी चिक्कीचे काप करतो तसे, आणि ही चिक्की आहे ना आपली महिनाभर राहून जाते। खूप अशी चांगली टिकते, कारण आपण याच्यामध्ये कसाचा वापर एक्स्ट्रा केला नाही, पाणी पण नाही जास्त वापरलं। बघा किती मस्त अशी तयार झालेली आहे। तर ही थोडीशी कोमट आहे, त्यामुळं कसं आहे ना, जितकं होईल तितकं कापायचं पटकेने आणि काढून घ्यायचं। मग मी नंतर काय केलं, नंतर कापताना दाखवलं, कारण मी सुरी ठेवली वरती, लाटण्याने ठोकून ठोकून मग त्या वड्या काढल्या होत्या, त्यामुळं मी दाखवल्या नाहीत। कारण कडक झाली ना की एकदा काढणं कठीण होतं, तर तुम्हालाही सांगणं गरजेचं आहे। नाहीतर एखादा माणूस म्हणेल चला ह्यांच्या वड्या झाल्या, आमच्या कशा नाही झाल्या। तर हा जितक्या दाखवल्या तितक्या ठीक आहे, गरम आहे तर उसरना निघतात हलक्या हलक्या। एखादी मोठी सुरी असेल ना तर त्याने व्यवस्थित निघून येतात, पण छोट्या सुरीने कसं पटपट होत नाही। तर मग मी काय केले, सुरी ठेवायची आणि वरतून लाटणं मारून असे तुकडे मस्त अशा वड्या तयार करून घेतल्या होत्या। तर तुम्हाला पण ती ट्रिक सांगून ठेवते, वरना कडक झाली आणि करायला जाताना म्हणाले ह्यांच्या वड्या झाल्या, आमच्या होत नाहीत। तर कारण तुम्हीही करू शकता अशा, सुरी ठेवून वरती लाटण्याने ठोकून घ्यायच्या। या पद्धतीने वड्या मस्त राहतात, लागतात पण भारी, खुसखुशीत अशा आणि कडक मस्त अशा वड्या आपल्या तयार होतात। नक्की तुम्ही पण करून पहा। व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कसा वाटला ते पण सांगत जा कमेंटमध्ये व्हिडिओ तुम्हाला। तर हे अशी बघा किती कुरकुरीत झालेली आहे। थंड झाली ना की वडी अशी कुरकुरीत व्हायला सुरुवात होते। तर ही वडी मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। आपण जेवढं काढत होतो ना तसं ते थोडंसं कोमट होतं, त्यामुळे ते चिवी असते, चिवट असं ओढल्यावरती दोर दिसत होते तसं दिसतं। आणि त्यानंतर जेव्हा आपण थोडा वेळ ठेवतो ना तर कडक होते ना, ती कुठेही वडी आपली हाताला सुद्धा सॉफ्ट लागत नाही, अशी वडी तयार होते, मस्त अशी तयार होते। तुम्ही खूप सोपी आणि जसं सांगितलं आहे तसं तुम्ही करा, तुम्हाला नक्की ही वडी जमेल। मस्त अशी कुरकुरीत होते आणि ही वडी आहे ना महिनाभर ठेवा तुम्ही, किती फक्त तेल व्यवस्थित भाजल्या गेले पाहिजेत आतपर्यंत, म्हणजे आपली वडी आहे ना खूप छान राहते। नक्की तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।